लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये आल्याबरोबर पाहतात तर काय त्यांची रूम अशी छान सजवलेली असते गुलाबाच्या पाकळ्यांनी, त्याचबरोबर आर्टिफिशियल हार लावलेले असतात, लाइटिंग लावलेली असते. हे सर्व काही पाहून जीवा आणि नंदिनी फार खुश झालेले असतात. त्यांना हे सगळं काही छान वाटत असतं. आता इथे खरं तर आपला जीवा जो असतो तो आता इथे नंदिनीला स्वतःचा हात समोर करतो. त्याचबरोबर खरं तर आता इथे नंदिनी देखील त्याच्या हातात हात ठेवते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहतच राहते. आता इथे जीवाने तिला जवळ घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर दोघांनी गृहप्रवेश केलेला असतो, म्हणजे त्यांच्या रूममध्ये सोबतच. आता दोघेही ते रूममध्ये आलेले असतात. खरं तर इथे छान असं सॉन्ग देखील लागलेलं असतं. आता बऱ्याच वेळ हे सॉन्ग खरं तर इथे लागलेलं असतं. आता इथे हे दोघे रूममध्ये आल्यानंतर ती रूम पाहतच असतात. ते सगळं काही डेकोरेशन त्यांना फार आवडलेलं असतं. आता नंदिनी हे सगळं पाहत असते, त्याचवेळी खरं तर आपल्या जीवाने इकडे खोलीचा दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि जीवा इकडे नंदिनीच्या पाठी येऊन उभा राहिलेला असतो. आता जीवा पाठी उभा राहिला म्हटल्यानंतर नंदिनी खरं तर आरशाकडे पाहतच राहते. तेव्हा जीवा खरं तर हळूच नंदिनीच्या खांद्यावर स्वतःची हनुवटी ठेवतो आणि तिला तिथे किस करत असतो. तेव्हा नंदिनी फार शहारलेली असते. आता त्याच वेळी खरं तर दुसऱ्या बाजूलाही ते रम्या वसूला म्हणत असते, आता उद्या काव्या जेव्हा मरेल ना तेव्हा हेच लोक खरं तर माझ्याशी पारचं लग्न करून देतील, मी नाही म्हटलं तरी देखील. आता हे रम्याचं बोलणं ऐकून वसू म्हणत असते, तू काव्याला मारणारस का काय, म्हणून ती पांढरी साडी घेऊन आलीस का? अगं रम्या, त्या दिवशी तू सिलिंगकडे असे एकटक लावून पाहत होतीस तेव्हा म्हणलीस की सिलिंगमध्ये बॉडी लपवली तर कुणाला कळणार सुद्धा नाही, म्हणून हे सगळं केलं होतंस का? तेव्हा इथे हे वसूचं बोलणं ऐकून रम्या म्हणत असते, नाही गाई, मी काय कुणाला मारणार वगैरे काही नाही. तेव्हा इथे वसू म्हणते, मग काय करणारच? तेव्हा इथे रम्या म्हणते, मला ना खरं तर कळून चुकलंय की या दोघांना खरं तर मी तोडू शकणार नाही, त्यामुळे आता पार्थ आणि काव्यास त्यांच्या नाताला तोडू शकतात. आता हे सगळं काही कसं होणार आणि हे कशाच्या आधारावर बोलतेस असं इथे वसू म्हटलेले असते. तेव्हा इथे रम्या म्हणते, माझ्यावर विश्वास नाहीच ना तुझा, असं म्हणून खरं तर आता एका इन्व्हलपमधून आता इथे पार्थ आणि काव्याची ती इथे जन्मपत्रिका काढते आणि वसूसमोर धरते. आता वसूसमोर धरल्यानंतर खरं तर वसू म्हणत असते, हे सगळं काही तू कधी केलेस? आता ही पार्थची पत्रिका तुला तर घरातनं मिळून जाईल, पण मात्र काव्याची पत्रिका कुठून आणि कशी मिळवलीस तू, असं इथे वसूने म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, अगं हेच तर म्हणाले ना, विश्वासाची कमाल आहे ही. अगं ह्या लग्नाच्या सगळ्या गोंधळात मी खरं तर शारदा काकूला घोळ्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं काव्याच्या पत्रिकेबद्दल सगळ्या डिटेल जाणून घेतले आणि त्यावरनं तर ही मी पत्रिका बनवली ना, असंही ते रम्याने म्हटलं. आणि या दोघांच्या पत्रिकेवरून खरं तर एक महत्त्वाची गोष्ट मी बनवलेली आहे, ती बघ तू, ही बघ, गुण मिलन पत्रिका मी बनवलेली, असं म्हणून खरं तर रम्याने इकडे वसूसमोर ती पत्रिका धरलेली असते. आता ते वसून ही पत्रिका बघितल्यानंतर खरं तर वसूला खूप मोठा धक्का बसतो. आता ह्या पत्रिकात नेमकं काय आहे ते तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ही पत्रिका रम्याने बनवली स्वतः का गुरुजीकडनं बनवून घेतली, याबद्दल खरंच कमेंट करून सांगा. आता इकडे खरं तर रम्या वसूला म्हणत असतात, तू बघाय आता पार्थ आणि काव्या स्वतःच काव्यार्थ तोडतील आणि मग सुरू होईल रम्यार्थचा प्रवास. गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी तुझ्या लक्षात आहे ना, असंही ते रम्या म्हणत असते. तेव्हा वसू म्हणते, काय चाललंय तुझं, तू एडी झालीस का? तेव्हा रम्या मात्र इकडे जोरजोरात हसायला सुरू होते आणि लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं गुणगुण लागते. आता इकडे खरं तर वसूला खूप टेन्शन आलेलं असतं. वसूने कपाळावर हात ठेवूनच म्हणत असते की ह्या पोरीचं मी करू तरी काय. आता इथे रम्या मात्र हसतच असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जीवानी नंदिनीला तिच्या खांद्यावर किस घेतलेली असते, त्यामुळे ती लाजलेली असते. त्यावेळेस खरं तर जीवा तिला जवळ घेतो, तिच्या गालावरनं इथे हात फिरवत असतो. तेव्हा मात्र इथे नंदिनी फार लाजलेली असते. आता तिला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. आता इथे खरं तर जो जीवा असतो तिची ती हनवटी जवळ घेतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा मात्र नंदिनी ते डोळे उभा करून शांत उभा राहिलेली असते. तेव्हा इथे खरं तर जीवा तिच्याकडे जवळ गेलेला असतो, तिला किस करणारच असतो. तितक्यातच आता आपल्या नंदिनीने मात्र मध्ये फ्रेम आणलेले असते. तेव्हा जीवा म्हणतो, हे काय आता हे काय नवीनच आणलंस? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, तुम्हीच बघा की. आता इथे जीवाने तो फोटो पाहिलेला असतो, आता त्याच्याकडे तो पाहतच असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला देखील आपल्या पार्थने काव्याला रूममध्ये खरं तर उचलूनच आणलेलं असतं. उचलून आणल्यानंतर खरं तर तिला खाली ठेवतो आणि आरशासमोर उभा करतो. आरशासमोर उभा केल्यानंतर खरं तर तिच्या कमरेमधून हात घरतो आणि तिला जवळ घेतो. जवळ घेतल्या क्षणी खरं तर त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर हळूच ठेवतो. तेव्हा इथे काव्याने देखील त्याच्या गालावर हात ठेवलेला असतो. तेव्हा इकडे खरं तर आरशासमोर पाहतच आता इथे काव्याने स्वतःचं मंगळसूत्र हातात घेतलेलं असतं आणि ते त्याच्याकडे पाहतच असते आणि पार्थला म्हणत असते की, देशमुख, आता माझ्या गळ्यात तुम्ही हक्काने घातलेलं आणि मी मनापासून स्वीकारलेलं मंगळसूत्र आहे.
खरं तर मी तुम्हाला मनापासून सांगू का, हे लग्न हे सर्व काही गोष्टी खूप मनापासून एन्जॉय केल्यात. फायनली खरं तर आधी झालेल्या लग्नापासून त्या कटू आठवणी पुसल्या गेल्या आहेत. आता इथे काव्याने असं म्हटल्यावर आता पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा इथे काव्या म्हणते, मी सांगू का तुम्हाला देशमुख एक, जे आपलं पहिलं दोघांचं लग्न झालं होतं का, ते तर खरं तर माझं झालंच नव्हतं, कुठल्या तरी बिचाऱ्या मुलीचं झालं होतं, असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर इथे पार्थ म्हणत असतं. मग आता कुणाचं झाले? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, आपल्या दोघांचं झालं आहे आणि ते देखील मनापासून झालं आहे, असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो. खरंच मला खरं असंच लग्न करायचं होतं, जे मनापासून करायचं होतं आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, कसे होतो ना आपण खरं तर देशमुख, आणि कसे झालोत आता, दोघांनी एकत्र मिळून हा प्रवास केला. अगदी तुम्ही मला नको आहात देशमुखपासून, तर आता तुमच्याशिवाय मला दुसरं कुणीही नको, इथपर्यंतचा प्रवास आपण दोघांनी मिळून केला, असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर पार्थिचा हात घेतो आणि तिला किस करतो. तेव्हा मात्र काव्या इथे लाजलेली असते. आता इकडे खरं तर पार्थ म्हणत असतो की म्हणजे या उषाचा सुद्धा प्रवास होणार बहुतेक, असं इथे पार्थने म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते. मग माझी उशी तुमच्या उशी शेजारी ठेवा की, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ खरं धावतच जातो बेडकडे आणि म्हणत असतो की तुमचा विचार बदलायच्या आधी खरं तर गेलं पाहिजे, असं म्हणून बेडकडे गेल्यानंतर खरं तर त्याला तिथे उशीखाली एक फ्रेम दिसते. आता फ्रेमकडे पाहून थोडा आधी त्याला धक्का बसलेला असतो, पण नंतर तो फ्रेम उघडून पाहतो तर ती फ्रेम असते ती म्हणजे काव्या आणि जी प्री वेडिंग शूट केली आहे काव्या आणि पार्थची, तो तिथे फोटो असतो. आता खरं तर त्या फोटोकडे पाहून थोडा इथे पार्थ इमोशनल झालेला असतो, त्याला सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात. आता इकडे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला देखील आता इकडे जीवाला देखील नंदिनीने एक फ्रेम दिलेली असते, ती देखील त्यांच्या प्री वेडिंग शूटमधलाच एक फोटो असतो. तेव्हा इथे जीवाला फार आवडलेलं असतं. तेव्हा इथे तो म्हणतो असतो, तू बनवलंस? तेव्हा इथे काव्य म्हणते, हो मीच तुमच्यासाठी बनवलं आहे, सॉरी खरं तर आधीची फ्रेम मीच फोडली होती, म्हणूनच मी म्हटलं आपण नवीन फ्रेम बनवूया म्हणून आणली मी, असं इथे नंदिनी म्हटलेले असते. त्यावेळी खरं तर जीवा म्हणत असतो, बरं झालं ती जुनी फ्रेम तू फोडून टाकलीस, त्या जुन्या फोटोमध्ये खरं तर जीवा नंदिनी होते पण जीवानंदिनी नव्हती. आता हे जीवाचं बोलणं ऐकून इथे नंदिनी म्हणत, म्हणजे हिंदीतलं आसू होतं पण मराठीतलं हसू नव्हतं, असं म्हणून ती फोटो घेते आणि तिथे साईड टेबलवर ठेवते आणि म्हणत असते, आता ही तुझी जागा हीच असणार, असंही ते त्या फोटोकडे पाहून म्हणते. तेव्हा मात्र जीवा नंदिनीच्या मागणं येतो, तिला घट्ट अशी मिठी मार. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणत असतो, नुसती जागा नाही चकाचक बाई, तो फोटो खरं तर आपल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असणार आहे, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर नंदिनी त्याला कोपरा मारते आणि त्याच्या समोरून येते आणि जीवाला म्हणत असते, म्हणजे गाडी लगेच गेली का तिकडे, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा तिला लगेच जवळ ओढतो आणि म्हणत असतो, दरवेळी आपल्या दोघांमध्ये खरं तर कुणीतरी नेहमी नाखूप असतं आणि मग आपलं खूप महत्त्वाचं काम राहूनच जातं, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर नंदिनी खरं त्याच्यापासून दूर होते आणि म्हणत असते, कुठलं काम आणि कसलं काम महत्त्वाचं, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, खरंच तुला माहीत नाही कुठलं काम, असं म्हणून खरं नंदिनीच्या जवळ जातो, तिच्या जवळ जातो आणि तिची हनवटी स्वतःच्या हातात धरतो आणि तिच्या एकदम जवळ जाता क्षणी खरं तर नंदिनी त्याच्यापासून थोडी दूर होते. दूर झाल्या क्षणी खरं तर जीवा तिचा हात धरून घट्ट असा धरून बसलेला असतो. नंदिनी इथे तो हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र जीवा इथे अजिबात तिचा हात धरत नसतो, तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तेव्हा नंदिनीला देखील काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहणार असतो की आता इथे काव्यांनी पार्थला तर गिफ्ट दिलेलं असतं, मात्र पार्थ इथे म्हणत असतो, आता तुम्ही तर मला गिफ्ट दिलं, मला ते आवडलं देखील, पण आता माझं गिफ्ट बाकी आहे, तेव्हा मात्र तुम्ही डोळे बंद करा. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय नेमकं देणार आहात? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आधी डोळे बंद करा. तेव्हा इथे काव्याने डोळे बंद केलेले असतात. तेव्हा मात्र इकडे जो आपला पार्थ असतो तो अक्षरशः काव्यासमोर खाली झोपलेला असतो आणि तिचे पाय धरलेलं असतात. पाय धरून खरं तर तिची साक्षात दंडवत प्रणाम तिला केलेलं असतं. हे सगळं पाहून खरं तर काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी जीवापासून दूर तर गेलेली असते, मात्र जीवाने तिला जवळ घेतलेलं असतं. आता खरं तर जीवा तिच्या एकदम जवळ गेलेला असतो, तिला किस करणारच असतो. तितक्यातच खरं तर जोरजोरात इथे दरवाजा वाजतो. तेव्हा मात्र नंदिनी फार घाबरलेली असते, कोण असेल, कशाला आले असेल इतक्या उशिरा, असंही ते नंदिनी म्हटलेली असते. आता खरं तर जीवानी ते दरवाजा उघडला असतो. दरवाजा उघडता क्षणी खरं तर इथे जीवा आणि नंदिनी त्या व्यक्तीकडे इथे पाहतच असतात. आता नेमकं दरवाजासमोर आलं तरी कोण असेल हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.